येवला नांदगाव रस्त्याचे पुढे काम सुरू तर पाठीमागे महाकाय खड्डे। साईड पट्टीसाठी चक्क काळी मातीचा वापर। नांदगाव येवला रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण होण्याच्या आधीच या रस्त्यांवर महाकाय खड्डे पडले आहेत, तर दुसरीकडे साईड पट्टीसाठी हार्ड मुरुम ऐवजी चक्क काळी मातीचा वापर होत असल्याने या रस्त्याच्या कामात लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरत असल्याची तक्रार होत असून याची सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। नांदगाव येवला रस्त्याचे मजबूती व रुंदीकरण काम गेल्या 3 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे। येवला ते दहेगाव फाटापर्यंत डांबरीकरण झाले आहे। आता दहेगाव फाटा ते नांदगाव शहर सबवेपर्यंतचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे। डांबरीकरण झालेल्या बाणगाव ते दहेगाव फाटा रस्ता दबला आहे, तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। असे खड्डे पडलेले दिसत आहेत, तर सदर खड्डे दिसत नसल्याने वाहनधारकांना अचानक ब्रेक मारावा लागतो, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। काम सुरू असतानाच रस्ता दबत असेल, तुटत असेल तर तो रस्ता किती दिवस टिकेल याचाही विचार केला पाहिजे। रस्त्याचे काम अजून अपूर्णच आहे। काम सुरू असतानाच रस्त्याला खड्डे पडत असतील तर कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। काही ठिकाणी एका बाजूची नालीच न केल्याचे दिसून येत आहे। यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी व चिखल रस्त्यावर येणार आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। साईड पटरीसाठी चक्क काळी मातीचा वापर। साईड पटरीसाठी चक्क काळी मातीचा वापर। डांबरीकरण झालेल्या दहेगाव फाटा ते बाणगाव पर्यंत रस्त्याचे साईड पट्टीसाठी भरावा करण्याचे काम सुरू आहे। यात काही ठिकाणी साईड पट्टी कमी रुंदीची आहे। साईड पट्टीवर भरावासाठी हार्ड मुरुम ऐवजी काळी माती वापरली आहे। पावसाळ्यात या साईड पट्टीवर आल्यास वाहने फसून अपघात होणार आहे। रस्ता ठरतोय अपघाताचा हॉटस्पॉट। रस्ता रुंद झाला, पण पुलांच्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झालेले नसल्याने पुलाच्या बाहेर रस्ता रुंद तर पुलाजवळ रस्ता अरुंद झालेला आहे। तसे काही पुलांवर कठडेच राहिलेले नाही, त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन प्रवासी जखमी होत आहेत। तसेच गाव व शाळेजवळ गतिरोधक अथवा पट्टे न मारल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, त्यामुळे कायमच अपघात होत असून यात शाळकरी मुले जखमी होत आहेत। नांदगाव ते येवला या महामार्गावर गावाजवळ व शाळेजवळ गतिरोधक बाणगाव गावाजवळील अपघातस्थळी पुलाचे तुटलेले संरक्षण कंठाडे बसवावे ही मागणीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी व पत्राद्वारे लेखी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई का करत नाही? या रस्त्यावर अजून अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या समस्येकडे लक्ष न दिल्यास बांधकाम विभागाच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्याचा इशारा बाणगावच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। रोज या रस्त्याने ये जा करतो, तर या रस्त्याला ज्या साईड पट्टीला त्यांनी मुरुम भरायला पाहिजे होतं, तर त्याऐवजी त्यांनी काळी माती टाकून दिली त्याच्यामध्ये। आणि 2 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे, पुणे काम चालू आहे ना, आता पाठीमागं परत खड्डे पडले। संबंधित ठेकेदारांनी काळी मातीमुळे काय होईल? काळ्या मातीमुळे अपघात होतो। गाडी फसली जाते काळ्या मातीमध्ये, त्याच्यासाठी मुरुमच पाहिजे त्याच्यामध्ये। आम्हाला दररोज ये जा करावं लागते। त्याच्यानंतर मेन रोड हे अवजड होणं येता जाता, तर मुरुम भरला पाहिजे त्याच्या। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।